प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला या जीवानी हाच विचार करावा. म्हणून तुकोबरायांनी चकार वापरला. हाची क्षणोक्षणी हा असं म्हणता आलं असतं महाराजांना, पण महाराज म्हणले नाही, हा विचार सोडून दुसरं काहीच करू नका, कारण हा विचार तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थी पथप्रदर्शन, उत्तम जीवनाला मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुंदर विचार सांगितला. क्षणक्षणा हाची करावा विचार. कशा करता? त्यांनी काय होणार आहे? तरावया पार भव सिंधू. ही भवरूपी, ही भवनदी आहे, हा संसार आहे, आणि हा संसार रूपी सागर पार करण्याकरता आम्हाला एक विचार करावा लागेल, महाराजांचं म्हणणं आहे. आणि तो विचार कधी? क्षणक्षणाची, प्रत्येक क्षणाला असा विचार करायचा. हा भवसागर म्हणजे नेमकं काय आहे? त्या भवसागरातून पार करणारा भगवंत आहे आणि सद्गुरू आहेत. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. मी तुम्हाला या मृत्यूरूपी सागरातून बाहेर पाडणारे किंवा पार करून नेणारे असं जगद्गुरु भगवान गोपालकृष्ण सांगतात. संत आम्हाला या सगळ्यात सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. भगवंताशिवाय किंवा सद्गुरूंशिवाय आम्हाला तारणारं कुणी नाही. त्यामुळे या सगळ्या भवसागरातनं पार व्हायचं असेल तर प्रत्येक क्षणाला आमच्याकडून विचार व्हावा. काय विचार झाला पाहिजे? जन्माला आलेलो हे शरीर, या मृत्यू लोकामध्ये आम्हाला प्राप्त झालेला हा नरदेह एक दिवस जाणार आहे. हे एकदा मनात पक्क बसलं ना का मग मिळालेलं आयुष्य लिमिटेड आहे, सीमित आहे, थोडंसंच आहे. कधी काय घडेल माहिती नाही, थोड्या वेळानंतर काय घडेल माहिती नाही. माहिती आहे का आपल्या सगळ्यांना? आता काही वेळानंतर नक्की काय घडणार आहे आम्ही भविष्य नाही जाणू शकत. बघा ना, माणूस स्वतःच्या सुरक्षेचा फार विचार करतो मंडळी. आम्ही छान सुरक्षित राहिलो पाहिजे. दोन गोष्टींचा हव्यास कायम असतो. सुख माणसाला हवंय पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट माणूस मृत्यूला घाबरतो. मरण नको, मृत्यू नको, पण जे जगातलं अटळ असलेलं सत्य आहे तेच आम्हाला नको आहे असं म्हणून चालणार नाही. मृत्यू नको असं म्हणणारी माणसं म्हणजे आम्ही सगळेच जीव मृत्यूला खूप घाबरतो. म्हणून अविनाश करे आपुलिया ऐसे महाराज म्हणाले, लावी मना पिसे गोविंदाचे. भगवंत स्वतः चिरंतन आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे. मग अविनाशी असलेल्या भगवंतासारखं तो आम्हाला बनवून टाकणार आहे. मग आम्ही मृत्यू भयापासून पण लांब राहू आणि खऱ्या अर्थी अमरत्व प्रदान आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे इथं आलेला जीव प्रत्येक वेळी मरणाला घाबरतो. कुठल्या क्षणी काय घडेल आम्हाला माहिती नाही. माणूस स्वतःला खूप जपतो. म्हणून टू व्हीलरवर प्रवास करणारी मंडळी म्हणतात, नको बाबा ॲक्सिडेंट होईल, आपलं फोर व्हीलरमधनं जाऊया. फोर व्हीलरमध्ये काही ॲक्सिडेंट होत नाहीत का? होतात. मी नकारात्मक बोलते असं समजू नका. फोर व्हीलरमध्ये सुद्धा अपघात होतोय. मग म्हणाले नको आजचा प्रवास आपण ट्रेननी करूया, ट्रेनचाही अपघात होतोय. म्हणाले नको विमानाने प्रवास करू, आता विमानाचाही बघितलं आपण. हे की नाही, काहीच सांगता येत नाही, कशाचाच भरोसा नाही. बरं म्हणले कुठंच नको जायला, सगळीकडे बाहेर पडलं की भीती, आपल्या घरातच बसूया. झाला भूकंप, भूकंप नाही झाला, घरात बसूया, काहीच नको, साधं ठेच लागून सुद्धा माणूस जातो. ज्याची वेळ आली त्याला जावंच लागतं, निमित्त कुठलंही कारण ठरतं. मग एवढं सगळं माहिती असून सुद्धा आपल्याला असं वाटतंय का की हे सगळं आपल्या ताब्यात आहे, आपल्या कंट्रोलमध्ये नाही. वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. यद्भयात वाती वातोयम सूर्यस्तपती यद्भयात. ज्याच्या भयानी वारा वाहतो, ज्याच्या भयानी सूर्य आम्हाला प्रकाश देतो, तापतो, असा सगळ्या जगाचा मालक चालक असलेला परमात्मा तुझी या सत्तेने वेदांचे बोलणे. वेद सुद्धा ज्याच्या सत्तेने बोलतात, जे वेद सुद्धा ज्याचं गुणगान गाताना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे न इति न इति. असा वेदांना प्रश्न पडला, देव असा आहे, देव तसा आहे, नाही असा नाही तसा नाही, मग नेमका कसा आहे हा वेदांनाही प्रश्न पडावा. असा तो सर्व सत्ताधीश असलेला भगवंत, तो जर आम्हाला प्राप्त करायचा असेल तर तुकोबराय म्हणतात आम्हाला देहाची नश्वरता कळाली पाहिजे, देव जवळचा वाटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आलेला जीव तीन पटांमध्ये जीवन जगतोय. बालस्तावत क्रीडासक्तः, चरपट पंजरीमध्ये आचार्य म्हणाले, तरुणीस्तावत तरुणी रक्तः,
वृद्धस्तावत चिंतामग्नः परे ब्रह्मणि कोपी न लग्नः. बालपण कशात गेलं? खेळण्यात निघून गेलं. नाही कळलं, निरागस अवस्था आहे, फार विचार नाही मंडळी करत. तरुणपण ज्या वयामध्ये रग आहे, ज्या वयामध्ये काहीतरी करण्याची ताकद आहे, ते वय असंच मजा मस्ती करण्यामध्ये निघून गेलं, विषयांच्या आहारी जाण्यामध्ये निघून गेलं, व्यसनांच्या आहारी निघून गेलं. तरुणीस्तावत तरुण रक्तहा वृद्धस्तावत चिंतामग्नः. आणि म्हातारपण गेलं चिंतेमध्ये. परवा एक आजोबा भेटले, म्हणलं कसं काय चाललंय, बरं आहे का? आता संसारी माणूस एकमेकांना पहिला प्रश्न हाच विचारतो. तुम्ही काय विचारता? खूप दिवसांनी माणसं भेटली की आपण काय म्हणतो? बरं आहे. पुढचं माणूस उत्तर देतं बरंच म्हणायचं. जणू काही सगळ्या जगाचं टेन्शन आपल्यालाच आहे, बरंच म्हणायचं. आणि असं जर पुढच्या माणसाने चेहरा केला की विचारणाऱ्याला फार बरं वाटतं, म्हणजे आपलंच बिघडलंय असं नाही. संसारी माणसं अशीच असतात बरं का, एकमेकांना चाचपण्याचं काम करतात संसारी माणसं. त्यामुळे काय विचार करायचा? आम्हाला इथून जायचंय. बालपण खेळण्यामध्ये जाते, तरुणपण विषयांच्या धुंदीमध्ये जाते, म्हातारपण चिंता करण्यामध्ये जाते. त्या आजोबांना मी विचारलं, बाबा कसली चिंता लागली आहे तुम्हाला? निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंता. निर्जीव माणसाला चिता जाळते, पण सजीव माणसाला चिंता. म्हणून चिंता नाही करायची, विचार करायचा. चिंता नाही करायची, चिंतन करायचं. कारण चिंता चितेकडे घेऊन जाईल आणि चिंतन चैतन्याकडे घेऊन जाईल. विठ्ठल जगलात 7 पिढ्या बसून खातील एवढं तुम्ही कमावलंय. इतकं सगळं छान असताना सुद्धा तुमचा चेहरा का बरं सतत चिंताग्रस्त आहे? ते म्हणले, बाई गं तुझं खरं आहे, 7 पिढ्या बसून खातील एवढं मी कमावलंय, पण 8वी पिढी काय खाईल याची चिंता लागली मला. मनुष्य कुठल्याही गोष्टीची चिंता करतो आणि संसारामध्ये स्वतःला अधिकाधिक अडकवून ठेवतो, अधिकाधिक बंधनात फसवतो, अधिकाधिक. मग ही अडकणूक किंवा हे अडकणं आमचं बाहेर पडावं, हे गुंतणं संपावं आणि मग भगवंत आम्हाला प्रिय वाटावा, याकरता देहाची नश्वरता समजावून घ्यावी लागेल. हा देह संपणारे, जन्माला आलेला प्रत्येक जीव इथून जायचाय. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे. देह जाईल ही सगळी प्रमाण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. भगवंत येणार आहे. भगवंताची कृपा आमच्यावर झाली ना की आम्हाला या देहाचं जाणं सुद्धा मान्य होतं, कारण त्याच्या इतकं आम्हाला जवळ काही वाटत नाही. म्हणून हा देह एक दिवस संपणारे. यद दहते नित्यम तद देहम ही देहाची व्याख्या आहे. शीर्यते यद शरीरम, जे सतत झिजतंय त्याला म्हटलंय देह, त्याला म्हटलंय शरीर. काहीच नाही काम केलं तरी सुद्धा ते झिजणारच आहे. नाहीच आयुष्यभर वाकलो तरी 70 नंतर निसर्ग आम्हाला वाकवणारच आहे. येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही न्यायचं नाही. मग कशाचा हव्यास? पांघरशी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा. काय जीवनाची नश्वरता आहे, काय सत्य आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव इथून जाण्याकरता जर आलाय ना, आपल्याकडे लग्न समारंभामध्ये बस्ता बांधण्याची पद्धत आहे का? इथे आहे की नाही? दुकानामध्ये आम्ही जातो, नवनवीन कपडे खरेदी करतो. नवरा नवरीसाठी लाखो रुपयांची खरेदी केली जाते. ज्यांना त्यातलं काही कळत नाही त्यांचा मान जपण्याकरता त्यांनाही न्यावं लागतं दुकानात. भरपूर गर्दी आणि भरपूर खरेदी झाल्यानंतर तो दुकानदार ती सगळी वस्त्र एका कपड्यामध्ये आम्हाला बांधून देतात आणि ते वस्त्र पांढऱ्या रंगाचं असतं. आमची परंपरा आम्हाला सांगते, लाख कमाओ हीरा चांदी सोना मोती, लेकिन कफन को कभी जेब नहीं होती. त्याला खिसा असतो का? जाताना जे पांढरंच वस्त्र अंगावर घ्यायचंय त्याला खिसा आहे? कधी कुठे पाहिलाय? काहीच नाही नेता येत. मग कशाचा हव्यास? महाराज म्हणतात हा देह जाणार आहे. पांघरशी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा. कपड्यासाठी करशी नाटक 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा, 100 रागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा
त्या भगवंताचं नाव सांगतात. हे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकरांचे शब्द आहेत आणि बाबूजींचे स्वर आहेत. या वस्त्रात विणतो कोण, एक सारखे नसती दोन. जुळे जरी असले तरी फरक असतो, जुळी भावंड असली तरी फरक आहे. हजारो लाखो चेहरे या जगात भगवंतांनी निर्माण केले, एक चेहरा दुसऱ्या चेहऱ्यासारखा नाहीये, फरक आहे. म्हणून म्हटलं जुळी जरी असली भावंड तरी फरक आहे. मग काय इंजिनियर आहे, केवढा मोठा इंजिनियर आहे तो. या वस्त्रात विणतो कोण, एक सारखे नसती दोन. कुणान कळले त्रिखंडात या हात विण कर्याचे. एक धागा सुखाचा, शंभर रागे दुखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. एक धागा. विठ्ठल विठ्ठल. इथं आल्यानंतर सुखाचा एक धागा मिळेल, 100 धागे सगळे दुःखाचे आहेत. तुम्ही सुखाची अपेक्षा करण्याकरता सुखाचं नाणं उचलायला गेला तर त्याच्या मागे दुःखाचा काटा आपोआप आहे. त्यामुळे इथे सुखाची अपेक्षा करणं म्हणजे मामासाहेब दांडेकर म्हणायचे, मिरच्यांच्या बाजारात जायचं आणि म्हणायचं जरा खव्याचे पेढे देता का हो किलोभर. आता मिरच्यांच्या बाजारात तुम्ही आलात म्हटल्यानंतर तिथे ठसकाच लागणार आणि तिथे डोळ्यात पाणीच येणार, आहे की नाही. तसा संसार हा दुःखमय आहे आणि तिथे सुखाची अपेक्षा करणं हे हास्यास्पद आहे. आणि असं आमचं हास्य होऊ नये ही महाराजांना काळजी लागली, म्हणून देहाची नश्वरता महाराज सांगतात. दुसरं चरण. लावणी श्रुती मृदंग टाळ घोष, हे सगळं असेल तर कीर्तनाचा आनंद आहे. आणि मग समाधीचे सुख सांडाव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. देवाला आवडेल अशी कथा आपल्याकडून घडावी ही त्याची इच्छा असते. म्हणून तुका म्हणे कथा देवाचे ही ध्यान समाधी लावून उभा असे. देव कीर्तनात नाचतो, येतो, डोलतो, तसा देव कीर्तनात समाधी लावून उभा असतो. हे संतांचं म्हणणं आहे. म्हणून कीर्तनात श्रद्धेने बसावं बरं का. हा आता ती बया येते कीर्तनात, येते की लोक आम्हाला भेटतात, ताई यूट्यूबवरचं कीर्तन रोज ऐकतो, तुमचं कीर्तन ऐकल्याशिवाय झोप लागत नाही. मला बरेच दिवस महाराज कळेना ही कमेंट मी पॉझिटिव्ह घेऊ की निगेटिव्ह घेऊ नक्की. कारण नामदेवांच्या कीर्तनात देव नाचत होता, लोक डोलत होते. अहो इतका आनंद. होय अंग हरिरूप या पदाला नेणारं हे कीर्तन आहे. म्हणून परिवाराला धन्यवाद का द्यायचे. दुसरा कार्यक्रम अनेक मंडळी करतात, पण इथे नामासमोर आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ भजन पूजन नामस्मरण अर्चन घडावं ही या परिवाराची धारणा आहे. आणि पहिलं पुण्यस्मरण तेवढ्यावर न थांबता दुसरं पुण्यस्मरण करावं आणि कायम भजन कीर्तनामध्ये आपण राहावं. पुढच्या पिढ्यांना हा वारसा आपल्याकडून सुपूर्त केला जावा. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. बरे काकांच्या बद्दल मगाशी दादा बोलून गेले की दान सडळ हस्तानी करावं. इथे आल्यानंतर मी या जगाचं काहीतरी देणं लागतो. जगाचा तो भार आपल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटू द्या हो. अहो समाज बांधवांचं, देश बांधवांचं, या राष्ट्राचं, या मातीचं मी काहीतरी देणं लागतो हा विचारच आम्ही करत नाही. क्षण क्षणाची करावा विचार. हे सगळं संपणार आहे ना, तर मग अशा हाताने द्यावं की घेणाऱ्यांनी घेत जावं, देणाऱ्यांनी देत जावं आणि घेणाऱ्यांनी घेता घेता देणाऱ्याचे म्हणजे कापून घ्यायचे का इथून नाही, ती देण्याची वृत्ती घ्यावी. आणि सुभाषितकार म्हणले शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु आणि दाता भवती वानवा. सध्या समाजामध्ये दात्यांची वानवा म्हणजे दुष्काळ आहे. देणं नाही, सगळं जमवायचं असतं आम्हाला. पहिला पै गाठी मारून सगळा पैसा आम्ही सेव्हिंगला जातो. उष्ट्या हाताने जुनी माणसं म्हणायची कावळा सुद्धा कधी हाकलला जात नाही. इतका फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या प्रपंचापुरता आम्ही विचार करतो. मी आणि माझं 4 भिंतींच्या आतलं विश्व आहे ते फक्त माझं, माझा मुलगा, माझं घर, माझी बायको, माझा परिवार, हे सगळं. आणि मग वयाच्या 60 नंतर राग येऊ देऊ नका, थोडंसं स्पष्ट बोलते. वयाच्या 60 नंतर 70 नंतर जेव्हा आपल्याच माणसांनी दिलेलं नाकारले पण आपल्या वाट्याला येतं तेव्हा आपल्याला कळतं देव सोयरा, देव सोयरा.
सर्व सोयरा दिनांचा, त्याच्याशिवाय कुणीच नाही. हे सगळं खोटं आहे, ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर हाडाची काढ केली. जीवाचं सगळंच तुम्हाला माहितीये, माझं रक्ताचं एवढं सगळं करून 16-17 वर्षाचा मुलगा आपल्याच पित्याला म्हणतो तुम्ही आमच्यासाठी केलं काय. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय जगाचे बाप आहेत, आई आहेत. पांडुरंग परमात्मा माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. म्हणून एक पिता पितृत्व भावनेतून मागे आपल्या परंपरा म्हणून आपल्या पिढीसाठी, येणाऱ्या पिढीला काय देऊन जातो, हे दातृत्वाचं किंवा हे अत्यंत सुंदर असं संस्कारांचं लेणं या पाटील कुटुंबियांसाठी काका ठेवून गेलेत. लोक आज समाजामध्ये अशी काही करंटी मंडळी आहेत की ती म्हणतात बापांचं पुण्यस्मरण केलंच पाहिजे का, श्राद्ध करावंच लागतं का ताई, कुठं काय बिघडतंय. अरे बिघडणार कुणाचं काही नाही, बिघडेल ते तुझं बिघडेल. त्यामुळे श्रद्धेने आमच्या परंपरा, आमची शास्त्र आम्हाला सांभाळावी लागतील. आणि संस्कारापैकी असलेला हा एक संस्कार. बरं, आता हे द्वितीय पुण्यस्मरण, वडिलांचं स्मरण कायम राहावं, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश. त्यामुळे अशा पिढ्यांना अनंत काळपर्यंत आयुष्य लाभावं असं महाराजांचं पण म्हणणं आहे की नाही, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दास. काय दिव्य मागणं मागितलंय. हे सगळं करण्यामागे एक जाणीव संतांची पक्की होती की हा देह संपणार आहे, इथं शाश्वत काहीच नाही, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान शब्द वापरला महाराजांनी, आणि तुम्हाला मला सावध केलं म्हणजे नक्की आहे की आम्ही बेसावध आहोत. निर्वाण दीपे किमुतैल दानम, चोरे गते वा किमु सावधानम, वयोगते किं वनिता विलासहा, पयोगते किं खलु सेतु बंधहा. थोडक्यात सांगते, दिवा विझून गेल्यानंतर उपयोग नाही, दिवा विझण्यापूर्वी दिवा विझू नये याची काळजी घेणं म्हणजे सावध असणं. विठ्ठल सुभाषितकार म्हणाले, निर्वाण दीपे किमुतैल दानम. दीप विझून गेल्यानंतर तेल घालून उपयोग काय, दिवा विझण्याआधी तेल वेळच्या वेळी घातलं गेलं पाहिजे. चोरे गते वा किमु सावधानम, चोरी झाल्यानंतर सावधपणा, उपयोग काय, चोरी होण्यापूर्वी सावध असणं फार गरजेचं आहे. म्हणून संतांनी आम्हाला वेळोवेळी सावध केलं. सावधान सावधान, देशकाल वर्तमान अवघेची अव्यवधान. परिस्थिती इतकी भीषण होती 16व्या शतकातली, ज्यावेळी तुकोबाराय होते, ज्यावेळी समर्थ रामदास स्वामी होते. नाथांचा काळ, यवनी आक्रमण, परकीय आक्रमण, आसमानी आणि सुलतानी संकटांनी ही माती, या मातीचे हाल केले लोकांनी, इथल्या लोकांचे हाल केले. परकीय आक्रमणं झाली, आमच्याच घरातल्या बाया बापड्यांना आमच्या डोळ्यासमोर ओढलं जात होतं आणि अब्रू लुटताना पाहण्यापलीकडे लोकांचा नाईलाज होता. इतकी भीषण भयानक परिस्थिती महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण झालेली असताना तुकोबाराय आम्हाला सावधतेचा इशारा देतात. भक्तीचा आणि शक्तीचा सुरेख संगम या महाराष्ट्रामध्ये होतो. म्हणून आमचा प्रत्येक वारकरी हा धारकरी सुद्धा असतो, हातामध्ये टाळ असतो. वेळ आलीच तर भजनही होईल आणि मग वारकरी असं म्हणून आम्ही शस्त्रही हातामध्ये घेऊ शकू. त्यामुळे सावधतेचा इशारा आहे. मग सावध कुठल्या कुठल्या बाबतीत व्हायचं, धर्माच्या बाबतीत आम्ही सावध असावं, आमच्या देश संरक्षणाच्या बाबतीत सावध असावं. देवळातला देवच ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिला असे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक तुकोबारायांच्याकडून दीक्षा घेतात, धर्माची, शक्तीची, भक्तीची. आणि मग तुकोबाराय सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे सावधपण तुमच्या माझ्या रक्तात आलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. पण काय होतं, एखादा आमच्या घरातलं मनुष्य किंवा आमच्या परिवारातलं मनुष्य निघून गेलं की त्याला आम्ही सोडवण्याकरता कुठे जातो, शेवटचा निरोप द्यायला आपण घाटावर जातो, स्मशानात जातो. धर्मराजानी यक्ष प्रकरणामध्ये त्या यक्षराजानी धर्माला महाभारतामध्ये प्रश्न विचारला की अहन्य हनी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम तेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यम तत्परम. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे धर्मा. आणि युधिष्ठिराने उत्तर दिलं, म्हणाले, महाराज या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य एकच आहे की माणसाला माहिती आहे की आपल्याला एक दिवस इथून निघून जायचंय, तरी सुद्धा मनुष्य मृत्यूला घाबरतो. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. अजून सांगू का, धर्मराज सांगतात की एखाद्या जीवाला किंवा एखाद्या मनुष्याला गेल्यानंतर त्याला निरोप देण्याकरता सगळा आप्तेष्ट नातेवाईक परिवार
तिकडे जातात. यम मंदिरम, ते यमाचं मंदिर आहे, घाटावर जातो आपण. तिथे गेल्यानंतर पूर्णपणे अग्निसंस्कार झाला आणि माघारी येणारं माणूस अशा काही रुबाबात येतं की जणू काही आपला आणि या जागेचा काही संबंधच नाही. आम्ही अशा ॲटिट्यूडमध्ये माघारी फिरतो की आम्हाला जणू काही इकडे फिरकायचंच नाही. हे जे इतर माणसांचं वाटणं आहे ना, ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल. त्यामुळे या गोष्टीची सतत जाणीव ठेवावी. बरं, आता देहाची नश्वरता कळली, विचार नेमका करायचाय हेही तुकोबरायांनी आम्हाला सांगून ठेवलं. अन्य विचारांमध्ये आयुष्याचं नुकसान करण्यापेक्षा जगी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जगी वंद्यते सर्व भावे करावे, असा सुंदर विचार करावा की जो विचार आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाईल. येऊनी नरदेहा विचारावे सार, सार विचारावं. इथं आल्यानंतर संतांच्या मार्गदर्शनाने धरावा पैधीर भजन मार्गी, धरावा पैधीर भजन मार्गी, सार विचारलं पाहिजे. क्षणक्षणाला विचार केला पाहिजे. देह नश्वर आहे, देह जाणार आहे, हा विचार केला पाहिजे. आणि हाच विचार भगवद्गीतेच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संतांनी आम्हाला दिला. अर्जुनाला भगवंत सांगतात, तरी झडझडोनी महिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, तै पावसी अव्यंग निजधाम माझे. किती विचार करायचा. यया आठा प्रहरा माझारी, तरी गा तू ऐसे करी, यया आठा प्रहरा माझारी, मोटके निमिषभरी दे तुझाच. क्षण क्षण आयुष्यातला अत्यंत महत्वाचा आहे, याची जाणीव तुकोबराय आम्हाला देतात. आणि मग हे सगळं कळण्याकरता माणसाला कळतच नाही. आजारी पडल्यानंतर आम्ही आपल्या मनाने औषधं घेतली तर जमतं का? आजारी पडलो की आम्ही, तो डॉक्टर नावाचा देव आम्हाला त्यावेळी आठवतो. आम्ही डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, अमुक अमुक गोळ्या, एवढ्या एवढ्या दिवसाचा कोर्स करा. आपण ते घेऊन येतो. डॉक्टरांना असं नाही म्हणत याच गोळ्या मी काल खायच्या, नाही का. विश्वास ठेवतो आणि मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेऊन येतो. घेऊन आल्यानंतर देवापुढं ते सगळे औषधं ठेवतो आणि त्याला आपला हळदी कुंकू वाहतो. नाही ना, ती औषधं घेतो आपण, सेवन करतो. 4 दिवस 10 दिवस जो काही कोर्स असेल तेवढा आपण पूर्ण करतो. का? कारण आमचा विश्वास आहे तिथे गुण येणार आहे. मग एखाद्या डॉक्टरवर आम्ही विश्वास ठेवतो, डॉक्टरच्या औषधाचा गुण येणार आहे हा आम्हाला विश्वास असतो. एखादा अंतराळवीर जातो, अंतराळामध्ये तो सांगतो मंगळावर अमुक अमुक आहे, सॅटेलाईट्सद्वारे चित्र पाठवली जातात. आम्ही विश्वास ठेवतो खरंच चंद्रावर अमुक असलं पाहिजे, मंगळावर अमुक असलं पाहिजे. आम्ही अंतराळवीरावर विश्वास ठेवतो, शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवतो. एवढंच कशाला, कुणी जर विषाची बाटली आपल्या समोर धरली आणि सांगितलं हे विष आहे बरं का, आणि हे प्यायलं तर माणूस मरतो. महाराज मला म्हणतील का बघू बरं 2 थेंब मला पिऊन बघू दे. माझा नाही विश्वास हे विष आहे. विष पिण्याआधी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की विषाने माणूस मरतं. भले त्या बाटलीत विष नसलं तरी सुद्धा आम्ही त्या बाटलीवर ही विषाची बाटली आहे कोणी सांग, म्हणजे आम्ही विषावर सुद्धा विश्वास ठेवतो. आम्ही सगळ्यावर विश्वास ठेवतो, पण आम्ही संतांवर विश्वास ठेवत नाही. संत चमत्कार करतात तिथे आम्ही विश्वास नाही ठेवत. तुकोबरायांचं वैकुंठ गमन आम्ही चर्चेत आणतो, माऊलींची समाधी आम्ही चर्चेत आणतो. लोकांनी समाधी उघडून बघण्याचा प्रयत्न केला. तुकोबरायांच्या वैकुंठ गमनासंबंधी अनेकांनी चर्चा केल्या. महाराजांचं वैकुंठ गमन झालं की स्वराज्यापासून काही अंतरावर असलेल्या देहूमध्ये छत्रपती तुकोबरायांचे गुरु तुकोबराय असताना त्यांचा खून झाला. या 2 गोष्टींवर महाराष्ट्रात चर्चा केली जाते. पण खरं सांगू का, कुणी कितीही काहीही म्हटलं तरी ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी घेतली आणि तुकोबरायांचं सदेह वैकुंठ गमन झालं. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. विठ्ठल. आमचं भावविश्व तेवढं समृद्ध नाही ना, म्हणून आम्हाला इथे संदेह वाटतो. आणि मी मगाशी एक विधान केलं होतं, शंका घेणाऱ्यांचं इथं नुकसान झालं. शंका घेणाऱ्या मंडळींचं इथं नुकसान. मग इथं श्रद्धेचंच काम आहे, इथं श्रद्धेचं काम आहे. बुद्धीने विचार करायचंय, पण ती बुद्धी विचार न करणारी बुद्धी ही असं म्हणतात वांझोटी असते. बुद्धी शरण न जाणारी बुद्धी ही वांझोटी असते. त्यामुळे शरण गेली पाहिजे बुद्धी कुठं? संतांच्या पायाशी. म्हणून एक मार्ग सांगितला, 3रं चरण परमार्थ असावा. म्हणून संत समागमी धरावी आवडी,
करावी तातडी परमार्थाची. तातडी शब्द वापरला कारण वेळच नाही. कुठल्या क्षणाला मृत्यूची झडप येईल, काळ आमच्यावर घालेल हे माहिती नाही. काळ देहासी आला खावो. काळ भगवंत या देहाला केव्हा घेऊन जाईल माहिती नाही. त्यामुळे संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुकोबरायांनी संत सहवासाचं महत्त्व सांगितलं, संत समागम आम्हाला करायला सांगितला. त्याचमुळे देहाची नश्वरता आम्हाला जास्त स्पष्ट होणार आहे. संतांचा सहवास का करायचा? संतांच्या आयुष्यात असं काय आहे? संतांचा आचार काय आहे? संत काय जेवतात? संत काय विचार करतात? तुकोबराय म्हणाले, संतांचे भोजन अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ. संतांचा आचार काय आहे? संतांचा विचार काय? संतांची आगावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःखलेश. जिथं दुःखाला थारा नाही, विश्रांतीला वाटलं विश्रांती घ्यावी तर ती संतांच्या ठिकाणी जाते. दासबोधातलं वचन आहे, संत विश्रांतीची विश्रांती. तृप्तीला वाटलं, अजून तृप्ती म्हणजे नावाची तृप्ती नाही बरं कुणी, तृप्त जीवनाला किंवा तृप्तीला असं वाटलं की कुणाच्या जवळ जावं तृप्त होण्याकरता, तर संत तृप्तीची तृप्ती ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत म्हणतात. संगत पंगत चुकली तरी चालेल, पण संगत चुकता कामा नये. काय करते संगत आम्हाला? संगत आम्हाला जीवनमुक्त अवस्थेपर्यंत पोहोचवते. आचार्य म्हणाले, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. संतांचा सहवास का करायचा? अनेक परीने आम्हाला संतांनी समजावून सांगितलं. भगवंत जर आकळायचा असेल, आकळावा श्रीपती येणे पंथे, इथं या मग संतांचे संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पंथे, इथे आल्यानंतर भगवंत आम्हाला कळतो. संतांच्या सहवासात बसायचं, तातडीने परमार्थाला सुरुवात करायची. नंतर करू, मग बघू, रिटायरमेंट झाल्यावर बघू असं म्हणणारी माणसं कीर्तनाला येता का? नको म्हणाले, आत्ताच कुठं बघू, आता अजून थोडंसं जरा मूड लागत नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरी के दास. सगळे दुःखी आहेत इथं, पण सुखी कोण आहे माहितीये? जो इथं धर्ममंडपात येतो, काही क्षण भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहतो, आणि जे सुख आम्ही प्रपंचात शोधतो ते सुख प्रपंचात नाही, ते इथं आहे खरं सुख. कारण सगळ्या सुखाचा दाता इथं आहे ना, कीर्तनामध्ये भगवंत आहे, आपण ऐकलं. त्यामुळे अशा संतांच्या सहवासाने भगवंताची ओळख आम्हाला होणार आहे. म्हणून महाराज म्हणाले, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांचं महत्व, संतांचा सहवास तुम्हाला मला काय देऊन जातो? श्रोते हो, महाराज देहूमध्ये वास्तव्य आहे. लोकांनी वेड्यात काढावं तुकोबरायांना. सुरुवातीच्या काळामध्ये घरामध्ये सावकारी महाराजांच्या प्रचंड श्रीमंती, पण ज्यावेळी 12 वर्ष चाललेला महाराष्ट्रातला दुर्गादेवीचा दुष्काळ असं इतिहासामध्ये ज्या दुष्काळाची नोंद झाली, त्या दुष्काळामध्ये सगळं घरातलं तुकोबरायांनी वाटून टाकलं लोकांना. कर्ज खत इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली. आणि महाराज म्हणाले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली, जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला. खरं सांगू का, संसाराचे चटके ज्याला सहन करायला मिळाले तो इथं टिकतो. अजून सांगते, वेदना आम्हाला भगवंताकडे घेऊन जाते. संसाराची प्रतिकूलता परमार्थाची अनुकूलता ठरते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ज्याचा संसार अडचणीचा आहे, ज्याचा संसार बिकट आहे, ज्याचा संसार संघर्षाचा आहे, त्याचा परमार्थ उत्तम असतो. विठ्ठल म्हणून तातडीनं परमार्थ करावा. ज्या तुकोबरायांनी भगवंताचं वेड लागलं आणि मग मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे, असं महाराजांनी ठामपणे सांगावं. देवा लागलं मला तुझं वेड, जगाने मला वेड ठरवलं तरी काही हरकत नाही. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. कारण हित कशात आहे हे संतांना कळलं आणि तुम्हाला मला हिताचा मार्ग सांगितला. महाराज दुष्काळानंतर पांडुरंगाकडे जास्त ओढले गेले, संसाराचे चटके बसले. म्हणून देवा तू मला जवळचा वाटायला लागलास. भामनाथाच्या डोंगरावर जावं, तासन तास बसावं आणि काय करावं? तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. आपण आपल्याशी कधीच बोलत नाही. तुम्ही म्हणाल कसं बोलायचं? आपण आपल्याला फोन लावलाय का कधी? ते मुरारी बापू फार सुंदर सांगतात. ते म्हणाले, कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगी. आपण आपलाच मोबाईल घ्यायचा, आता करू नका, नंतर करून बघा. आपण आपलाच मोबाईल घ्यायचा, आपलाच नंबर त्याच्यावर डाईल करायचा आणि काय होते परिणाम बघायचा.
ते म्हणाले कभी खुद को फोन लगा के देखा है एंगेज टोन सुनाई देगी, अभी इस समय सभी लाईन व्यस्त है, असं ती बाई सांगेल आपल्याला. कारण आपण आपल्याशी कधीच बोलत नाही, आपण आपला श्वास कधी ऐकत नाही, आपण अंतर्मुख नाही, आपण बहिर्मुख आहोत. संतांनी आत डोकवायला सांगितलं म्हणून लोकांत करायचाच, पण लोकांतापेक्षा एकांताला जास्त महत्त्व संतांनी दिलं. म्हणून महाराज काय, माऊली काय, सगळे संत एकांतात जायचे आणि मग एकांत केल्यानंतर हृदयस्थ सीताकांत प्रकट होतो. हा संतांच्या जीवनाचा संदेश होता. भगवंत कधी भेटतो, आतमध्ये डोकवावं लागेल. आतला परमेश्वर कधी दिसेल, या हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. विषयचित्त मन झालं, आतला राम दिसेन असं झाला. आणि मग त्याची जर ओळख व्हायची असेल तर परत संतांकडे गेलं पाहिजे. संत आम्हाला त्याची ओळख करून देतील. साठविला हरी जेही हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. देवाला हृदयात साठवायचं कसं हे संत आम्हाला शिकवतात. संतांना तो मिळाला, संत आम्हाला तो देतात. कसा देतात, सहवासाने देतात. महाराजांनी नंतरच्या काळामध्ये कीर्तनाला उभं राहावं देहूमध्ये. लोकांची ही गर्दी देहूमध्ये, भरपूर कीर्तन लोक तुकोबरायांचं ऐकायला यायचे. छत्रपती शिवप्रभू तुकोबरायांच्या कीर्तनाला पुण्यामध्ये निवडुंगे विठोबाचं मंदिर, महाराजांचं कीर्तन आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला बसायचे. हा अधिकार आहे, ही श्रीमंती आहे या महाराष्ट्राची. या महाराष्ट्राचा राजा तुकोबरायांचं संत परंपरेचं वर्तन किंवा संत परंपरेचं अनुकरण करत होता. आणि ज्या तुकोबरायांनी गोड कीर्तन करावं, किती 1 तास 2 तास, 5-5 तास महाराजांचं कीर्तन, मन नाही पोट भरून मन भरून कीर्तन करावं. आणि पांडुरंग परमात्मा साक्षात कीर्तनामध्ये उभा राहायचा. आलिंगन द्यावं तुकोबरायांना. इतका सुंदर तुकोबरायांचा परमार्थ होता. करावी तातडी परमार्थाची महाराज म्हणतात. महाराजांचं कीर्तन देहूमध्ये जसं व्हायला लागलं ना, तसं आजूबाजूची मंडळी महाराजांना कीर्तनाला निमंत्रण द्यायला लागली. महाराज कीर्तनाला जायला लागले. लोहगावामध्ये तुकोबरायांचं कीर्तन एक दिवशी रंगलं. शिवबा कासार नावाचे महाराजांचे 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी होते. त्यांच्या घरी काही कारणानिमित्ताने तुकोबरायांचं कीर्तन उभं राहिलं. कीर्तनाला सुरुवात झाली. रामकृष्ण हरी नामाचा टाहो उच्चार झाला. सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. महाराजांनी गोड कीर्तन करावं. कीर्तन संपलं, सगळी पांगापांग झाली, लोक आपल्या घरी निघून गेले. आणि महाराज सुद्धा म्हणले आता मी सुद्धा जायला निघतो. पूर्वीचा काळ, आता काही गाडी घोडे असं काही आता जसं साधन आहे तशी पूर्वी नव्हती ना. मग चालत प्रवास, लोहगाव ते देहू हा चालत प्रवास. रात्रीच महाराज निघाले. शिवबा कासार म्हणाले महाराज राहा, आजच्या दिवस राहा, उद्या जा सकाळी. नाही म्हणाले, गेलं पाहिजे, आवली आहे घरी, गेलं पाहिजे. महाराज चालत निघाले. आणि रात्रीच्या अंधकारामध्ये जात असताना समोरून एक चोरांचं टोळकं, एक 15-20 जणांचं टोळकं महाराजांच्या समोर आलं. त्यांनी विचार केला की आपल्यातला एक जण नेहमीच आहे, तो कमी आहे, आज गैरहजर आहे. म्हणले यांना घेऊया, हे काही कधी कुणाला नाही म्हणत नाहीत. महाराजांचा स्वभाव माहिती होता. म्हणाले महाराज येताय आमच्या बरोबर, कुठे एवढं सुद्धा नाही विचारलं. संत कधी प्रतिक्रिया देत नाही बरं, आत्मानंदात मग्न आहेत. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. महाराजजी चला आमच्या बरोबर. महाराज म्हणले चला. कुठं नेलं, आत्ता कुठं कीर्तन केलं तिकडंच चला म्हणाले. चला म्हणाले. या 15 चोरांना घेऊन महाराज शिवबा कासारांच्या घरी जातात. वाड्याचा दरवाजा उघडला जातो. सगळे चोर वाड्यामध्ये चोरी करण्याकरता घुसले, शिरले. आणि तुकोबरायांनाच मदतीला बोलावलं. महाराज आतमध्ये जा, आतमधल्या सगळ्या वस्तू आमच्याकडे पोहोच करा. महाराजांनी करावं तसंच करावं. आणि बघता बघता हा सगळा कार्यक्रम चालू आहे. आणि पहाटेचे 4 वाजले. 4 वाजले की जातिवंत संत, निष्ठावंत वारकरी शांत बसत नाही. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, अविसरे नामा. काशाची थाळी आली होती. एक लाटणं आलं होतं आणि लाटणं थाळीवर पडायला लागलं, कळलंच नाही. सुरू झाला महाराजांचा काकडा. आणि महाराजांनी जसं उठा जागे भारे आता सुरू केलं, तशी घरातली सगळी माणसं उठली.
चोर म्हणले, अरे अरे अरे, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि यांनाच घेऊन आलो इथं. सगळे म्हणाले आता झाली फजिती, जिथं जागा मिळेल तिथं लपून बसा. सगळे लपून बसले आणि तुकोबरायांचं भजन चालू झालं. शिवबा कासार महाराजांकडे आले, महाराज घरी गेलाच नाही. महाराज म्हणले, गेलो होतो. मग परत कसे आला? सोबत कोण आले महाराज? महाराज म्हणले, एकटा नाही आलो, सोबत आलेत ना. कोण कोण आले? दिंडी आली आहे म्हणाले माझ्यासोबत. 15-20 सगळे ते चोर, त्यांना नाईलाजानी लपलेल्या जागेवरून बाहेर पडावं लागलं. आणि मग आता काय, महाराजांबरोबर काकडा करावा लागला. तुळशीच्या माळा गळ्यात घालून घेतल्या, बुक्का कपाळाला लावून घेतला. संतांच्या सहवासात आल्यानंतर होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. म्हणून महाराज म्हणाले, संतांचा सहवास मिळेल तिथं, मिळेल तेव्हा, चांगल्या माणसांच्या संगतीत. संतांच्या बरं, संत नाही भेटले आता, संतांचे ग्रंथ आहेत आमच्याजवळ. ज्ञानोबा, ज्याला आई नाही ना, त्यांनी माऊलींच्या ज्ञानेश्वरीला हात लावावा, माऊलींकडे जावं. म्हणून आज सगळा महाराष्ट्र माऊलींच्या समाधीकडे जातो. माझी माऊली म्हणून कडकडून मिठी मारतो. पंढरीश पांडुरंगाला पाहिलं तरी डोळ्यातनं घळघळ नेत्राश्रू वाहतात. ज्ञानोबारायांना विचारावं, माऊली तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे? तुम्ही कशा करता इथं आलात? काय विचार केला हो माऊलींनी? तुकोबरायांनी सांगितला, क्षणक्षणाहाची करावा विचार. पण माऊलींचा विचार काय होता? माऊली म्हणतात, परमेश्वराने मला इथं पाठवलंय कशा करता? अवघाची संसार सुखाचा करीन. मी इथं आल्यानंतर माझं कर्तव्य मी हे करणारे आणि मग आनंदाचे आवारू मांडू जगा. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे माझ्या जन्माला येण्याचं ध्येय आहे, हे माझं साध्य आहे. आणि मग हे इथलं साध्य पूर्ण झाल्यानंतर जाईन गे माये या पंढरपुरा. जीवनाची नश्वरता आम्हाला कळली. इथून गेल्यानंतर माणूस पुन्हा भ्रमात राहतो की हे सगळं माझं आहे, एवढ्या पुरतं प्रभाव आमच्यावर पडतो. पण हे कायमचं ठसावं, कायमचं कळावं, याकरता लेकरू होऊन आईकडे जावं लागेल. मग आईच्या मायेने आम्हाला संतांना सोपं करून, सगळ्यात अवघड असलेलं तत्वज्ञान सोपं करून, जसं आईने लेकराला घास भरवावा तसं भरवलंय ना. म्हणून संतांच्या, महापुरुषांच्या जीवनाचा स्पर्श आपल्या आयुष्याला व्हावा. या देशाची परंपरा आहे, भारतीय संस्कृती. आणि भारतीय संस्कृतीतलं मानदंड किंवा कुटुंब व्यवस्थेतला अत्यंत सुंदर असा कुटुंब व्यवस्थेचा कणा म्हणजे पिता, बाप. भारतीय परंपरा मातृदेवो भव, पितृदेवो भव. पण आज 16-17 वर्षाचं वय झालं की पित्याला विचारणारी मुलं आहेत की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. 2 वर्षाच्या लेकराला एखादा बाप खांद्यावर घेतो आणि आपल्या सगळ्या इस्टेटीचा क्षणात मालक बनवून टाकतो की हा आमचा वारस आहे, हा आमचा पुढचा मालक आहे सगळ्याचा. इतकं सगळं देणं असून सुद्धा आजची पिढी चंगळवाद आणि भोगवादाच्या आहारी जातीये. त्यामुळे असा समाज, अशी पिढी, महाराज म्हणाले, नाही पांडुरंगाकडे पंढरपूरला जाता आलं तरी चालेल, पण तुमच्या घरात एक पांडुरंग आहे आणि एक रखुमाई आहे. तिच्याकडं पहा, तिच्या पायाला स्पर्श करा. आणि हेच मी नाही, नामदेव महाराज सांगतात, माता विठ्ठल पिता विठ्ठल. नाही दुसरं काही केलं तरी माता पित्यांच्या चरणस्पर्शामध्ये भगवंत आहे, ही जाणीव ठेवून एखाद्या वयोवृद्ध आपल्या आईकडे कधीतरी जावं, एखाद्या वयोवृद्ध पित्याकडे. मग गेल्यानंतर आम्हाला थोडं वाईट वाटतं, थोडा पश्चाताप होतो. हातातनं वेळ निघून गेल्यानंतर मग त्या कृतीला किंवा त्या गोष्टीला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून मी इथं असलेली माझ्यापेक्षा मोठी मंडळी आहात आपण, मी उपदेशवाणीने अजिबात नाही बोलत, पण एक विनंती करते, आपल्या घरामध्ये जर वयोवृद्ध आपली माता असेल, पिता असेल तर खरंच जवळ जा. कारण इतक्या वर्षात आपण तो स्पर्श अनुभवलेला नाही की ज्या आईने आपल्याला मांडीवर घेऊन स्तनपान केलंय, त्या आईचा, त्या पित्याचा स्पर्शच आपण अनेक वर्षात विसरलो. कधीतरी त्यांचा एखादा सुरकुतलेला का असेल हात हातात घ्यावा आणि फक्त विचारावं की तुम्ही कसे आहात. बस सगळ्या जगाचं श्रीमंतीचं दान पदरात मिळाल्यासारखं त्या माईल बापांना वाटेल. आम्हाला नामदेव महाराज सांगतायत की अरे तुमच्या माझ्या घरामध्ये सर्वाभूती परमात्म तत्व, उपनिषदांचं तत्वज्ञान संतांनी सोपं सांगितलं. सर्वाभूती परमात्म तत्व, ईश्वर सर्वभूतानां
उद्देश्य अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे गीतेचं तत्वज्ञान आम्हाला नामदेव महाराज सांगतात. सगळीकडे देव आहे. देव नेमका कुठे आहे? माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, मी नेहमी असं म्हणते की आईला आई न म्हणणारी पिढी आज घरात आहे. 500 किलोमीटरवरच्या कुठल्या तरी मित्राला पटकन आपण रिप्लाय कधी देऊ याची वाट पाहतो. सकाळी सकाळी परगावच्या म्हणजे आपल्या मित्र मंडळींना आपण चॅटिंगवर रिप्लाय देऊ, पण घरातल्या आईचा चेहरा सुद्धा न बघणारी पोर आहेत आज घरात. घरातल्या बापाकडे न बघणारी मुलं आहेत. इतकी परिस्थिती भीषण आहे. वडील घरात आले की मुलगा निघून जातो बाहेर, आणि मुलगा घरात आला की वडील निघून जातात. संवादच नाही आपापसामध्ये. तो संवाद टिकावा, पित्यांची आदर्शाची संस्कारांची श्रीमंती आपण जपावी, ही संतांची अपेक्षा आहे तुमच्या माझ्याकडून. कसं जीवन उद्धाराला गेलं पाहिजे. माझ्या कीर्तनाची वेळ संपत आली आहे. भैरवी होऊन आपण 12:30पर्यंत थांबूया. पण महाभारतातलं असं एक व्यक्तिमत्व आहे, एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाला स्वतःची भक्ती ही जगाला दाखवण्याकरता नाही केली, पण देवाला मात्र प्रिय होती. आमची भक्ती ही दिखाव्याची असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, आपला परमार्थ घरातल्या लोकांना सुद्धा कळता कामा नये. आपण सगळ्या जगाला दाखवतो आपला परमार्थ. परवा वारीमध्ये एका आजीचं वाक्य ऐकलं. ती म्हणाली, वारी गिनायची नसते, म्हणजे वारी मोजायची नाही. कितवी वारी माझी हे मोजायचं सुद्धा नाही म्हणाली. आम्ही इतकं केलं, आमचं नाम इतकं झालं, आम्ही इतकं केलं, आम्ही इतकं केलं मान्य, नाम एवढं झालं, पण साठलं किती हे महत्वाचं आहे. सारखंच जर विड्रॉल असेल तर बँकेत जसं साठत नाही ना, तसं आम्ही सतत देवाकडे गारणं गात राहिलो आणि सकाम भक्ती करत राहिलो तर आमचं नाम आम्ही केलं तरी ते सेव्ह नाही होणार, ते साठणार नाही. मग नाम साठलं पाहिजे. म्हणून अशी भक्ती महाभारतामध्ये ज्यांनी केली, ज्यांना राजा शंतनूनी इच्छा मरणाचं वरदान दिलं होतं, असे पितामह भीष्माचार्य. भीष्म कौरव राज्याचे सेनापती होते. कौरवांच्या हस्तिनापूरच्या सार्वभौम साम्राज्याचे सेनापती. प्रचंड मोठी पात्रता असताना सुद्धा, प्रचंड मोठं सामर्थ्य असताना सुद्धा सेवेकरी म्हणून राहिले आणि सिंहासनाची सेवा केली आयुष्यभर. इच्छा मरणाचं वरदान असताना कौरवांशी एकनिष्ठ राहिले, पण भक्ती मात्र परमेश्वराची नितांत केली. अखंड कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः अखंड स्मरण भगवंताचं करावं. पण कुरुक्षेत्रावर ज्यावेळी युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये कौरवांचे सेनापती म्हणून भीष्माचार्य लढतायत. तिकडच्या बाजूला पांडवांचा सेनापती अर्जुन आणि अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा साक्षात जगाचा बाप द्वारकेचा राणा गोपालकृष्ण सारथ्य करतायत. भीष्माचार्य पाहतायत, आज माझं केवढं भाग्य द्वारकाधीशांचं दर्शन समोर घेतोय. पराक्रम दोघांचाही सगळे पाहतायत. युद्धाचा 9वा दिवस आहे. अर्जुनाने असा काही पराक्रम करावा, आपल्या आजोबांच्या अंगावर अक्षरशः बाणांची झाडी लावली अर्जुनाने. पितामह सगळे अंगावर घुसलेले बाण असे बाजूला काढत होते. देहाची चाळण झाली होती, पण धन्य वाटत होतं की आपल्या नातवाचा पराक्रम आपण पाहतोय, गोपालकृष्णांचं दर्शन आपण घेतोय. सगळ्यांना वाटलं आज पितामह भीष्म संपणार. युद्धाचे 9व्या दिवस आणि 9व्या दिवशीची संध्याकाळ, सूर्यास्त झाला आणि युद्ध संपवावं लागलं. कारण शास्त्र नियम असा होता या युद्धाचा की सूर्योदयाला युद्ध सुरू आणि सूर्यास्ताला युद्ध बंद करायचं.
त्यामुळे जखमी अवस्थेतले पितामह भीष्म, सगळे पांडव, सगळे कौरव आपापल्या शिबिरामध्ये निघून गेले आणि सगळीकडे एकच चर्चा होती. कशाची? अर्जुनाच्या पराक्रमाची. कौतुक चालू होतं. आता अर्जुनाचं कौतुक चाललंय, मग चांगल्याचं कौतुक चांगली माणसे करतात, ते अनेकांना सहन होत समाजामध्ये असं असतं. त्यामुळे सगळ्यांना बरं वाटतंय, पण एकाला वाईट वाटलं. कोण होता तो? त्यांनी लगेच इमर्जन्सी बैठक बोलवली. दुर्योधनानी ताबडतोब मीटिंग बोलवली आपल्या शिबिरामध्ये आणि त्या बैठकीला कोण कोण होतो? आदल्या रात्रीच मतं बदलतात की नाही? जाऊ दे ना, अजून स्पष्ट सांगत नाही, पण सुज्ञास पटकन लगेच कळतं काय म्हणायचं असतं. त्यांनी लगेच बैठक बोलवली आणि या बैठकीला कर्ण, शकुनी मामा, दुःशासन आणि मग दुर्योधन अशी 4 माणसं बसली. दुर्योधनाने प्रश्न उपस्थित केला मामांसमोर. मामा, आज 9 दिवस झाले युद्धाला सुरू होऊन माझ्या 100 भावांपैकी निम्म्यापेक्षा जास्त भाऊ संपले आणि त्या पांडवांपैकी एकाही वीराला आपण कोणी मारू शकला नाही. या युद्धाचा परिणाम काय होणार? असा प्रश्न दुर्योधनाने विचारला. त्याचं बोलणं ऐकून शकुनी मामा थोडे हसले आणि त्यांचं हसणं म्हणजे काय, ते सूचक असतं काही लोकांचं हसणं. बघा, दुर्योधनाला लक्षात आलं मामांना काहीतरी बोलायचंय. म्हणले, मामा बोला, काय बोलायचंय ते. शकुनी मामा ते काही शकुनी नव्हते, ते अपशकुनी होते खरं तर. शकुनी मामा म्हणले, दुर्योधना बोलू आवडेल तुला? हो बोला. अरे म्हणाले, येड्या तू फसलायस, तू फसलायस, तू भीष्मांना सेनापती केलंयस ना, इथं फसलाय. कारण असा शत्रूला फितूर असलेला सेनापती आपल्या कामाचा नाही. ते नावाला आपली चाकरी करतायत असं दाखवतायत, पण रक्षण पांडवांचं चाललंय. दुर्योधनाला खरं वाटे ना, माझ्यावर विश्वास नसेल तर आत्ता जाऊन भीष्मांच्या शिबिरात जाऊन बघ काय सुरू आहे. दुर्योधनाला चिंता पडली. म्हणाला, भीष्मांना सेनापती पदावरून बाजूला करून मी सेनापती दुसरा करू कुणाला? शकुनी मामा म्हणले, काळजी कशाला करतो? हा तुझा मित्र तुझ्या शेजारी बसलाय ना, जीवाला जीव देणारा, जिच्या समोर ज्या शक्ती पुढं काळ उभं राहायला घाबरतो, असा काळावर सुद्धा विजय मिळवणारा कर्ण नावाचा तुझा मित्र असताना तू काळजी कशाला करतो? त्याला सेनापती करून टाक. दुर्योधनाला खरं वाटे ना, तो खरंच अर्ध्या रात्री भीष्मांच्या शिबिरात गेला आणि तिथं गेल्यानंतर कानावर शब्द पडले, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. शब्द कानावर पडले. भीष्माचार्य भीष्म नामस्मरण करतायत भगवंतांचं आणि भीष्मांच्या मुखातलं नाम ऐकलं आणि मामांचं बोलणं दुर्योधनाला पटलं. दुर्योधन पटकन आत गेला आणि म्हणाला, आजोबा उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजेत, हा माझा आदेश आहे. भीष्माचार्य भीष्म पितामह म्हणाले, दुर्योधना अरे वेळ काय, काळ काय, तू कुठल्या वेळी शिबिरात आलास? माझ्या जखमा बघ अंगावरच्या, माझं वय बघ आणि काय लावलेस? उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजेत. पांडवांना संपवण्याकरता जी तुझी सत्याची बाजू असावी लागेल ते काय आहे तुमचं? आजपर्यंत केलेलं सगळं कर्म आठव. सत्य जिथे असेल ना दुर्योधना, तिथे विजय असतो. ते काही नाही उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजेत. भीष्म म्हणाले, पांडवांना संपवणं, विजय मिळवणं हे माझ्या हातातलं नाहीये. आपलं कर्म चांगलं ठेवावं, आपल्याकडे विजय निश्चित असेल. दुर्योधनाने आरोप करावा, पितामह तुम्ही आमच्याशी भेदवृत्तीने वागता, कपट वृत्तीने वागता. मग हा आरोप भीष्मांना सहन नाही झाला. म्हणाले, हे बघ दुर्योधना, कसला आरोप करतोयस माझ्यावर? अरे अर्जुनाच्या बाणांनी जेवढ्या जखमा झाल्यात ना, त्याच्यापेक्षा जास्त जखमा तुझ्या शब्दांच्या बाणांनी मला होत आहेत. सांभाळून बोल. आणि खरं आहे श्रोते हो, एखाद्याला बोलताना असं बोलावं, शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव. आमचे शब्द दुसऱ्याच्या हृदयाला जखमा देण्याकरता असावे की दुसऱ्याच्या हृदयाला बरं वाटावं, खरं वाटावं असं असावं. संतांनी सांगितलं ना, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे असं आमचं बोलणं असावं. त्यामुळे पितामह सांगतायत, तुझ्या शब्द बाणांनी माझ्या हृदयाला काळजाला जखमा होत आहेत. दुर्योधना सांभाळ. चिडलेलं दुर्योधन सांगतोय, ते काही नाही, उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजेत. मग संतापले पितामह भीष्म आणि म्हणाले, हे बघ प्रतिज्ञा घेऊन सांगतो, उद्या निष्पंडवी पृथ्वी करेन. उद्याच्या दिवसात पांडव संपणार अशी भीष्मांनी प्रतिज्ञा केल्यावर दुर्योधनाला फार बरं वाटलं. पण तरी सुद्धा एक संशयाची पाल मनात चुकचुकली आणि म्हणाला, संपले नाहीत तर? हे जर तर फार भयानक असतं बरं का.
संपले नाही तर काय करायचं? भीष्म म्हणाले, जर तर माझ्याकडे नसतं, मी एकदा बोललो म्हणजे बोललो, म्हणून तर माझ्या शब्दांना भीष्म प्रतिज्ञा असं म्हणतात. ज्या शब्दांमध्ये फेरबदल होऊच शकत नाही, मी बोललो म्हणजे बोललो, उद्याच्या दिवसात पांडव संपणार. पण तरी सुद्धा आजोबा म्हणले, संपले नाही तर काय करायचं? तर हा भीष्म तुमच्या मार्गातनं बाजूला होईल, दुसऱ्या कुणाला सेनापती करायचंय तो कर, असं दुहेरी प्रतिज्ञेनी पितामह बोलले. आणि मग याला बरं वाटलं, निघून गेला. याला वाटलं आपलं कुणीच ऐकलं नाही, पण देवाचं गुप्तहेर खातं काही साधं होतं का? भगवंतापर्यंत बातमी पोहोचली, देवांकडून पांडवांकडे बातमी पोहोचली, द्रौपदीकडे बातमी पोहोचली. आणि द्रौपदी भगवंतांकडे आली, म्हणाली, देवा, भाऊ म्हणवतोस ना माझा, उद्या माझ्या सौभाग्यावर घाला येणार आहे, आता लवकर काय करायचं ते कर. अर्ध्या रात्री द्रौपदी माता भगवंतांना घेऊन किंवा भगवंत द्रौपदीला घेऊन शत्रूच्या शिबिरात म्हणजे पितामह भीष्मांच्या शिबिरात आले. आणि पितामह भीष्मांच्या सह कुणीच आपल्याला ओळखू नये म्हणून देवानी जोडा राख्याचं सोंग घेतलं होतं. गडी झाला द्रौपदीचा. बघा ना, द्रौपदी म्हणते, देवा तुला सगळे तिथं ओळखणार, सिक्युरिटी केवढी असेल तिथं, तूच मला घेऊन जाणार, काळजी करू नको. म्हणाले, मी सोंग घेणार आहे, मला नाटक करणं काही नवीन नाही, मी लहानपणापासून तेच करत आलोय. त्यामुळे उत्तम वेश बदलला आणि पटकन जोडा राख्याचं गड्याचं सोंग घेतलं. देव गडी झाला. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊन या. किती सांभाळतो, क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुरा, साक्षी होतो आपुरा, साक्षी होतो विचार क्षणाक्षणाला करायचा आहे. भगवंत द्रौपदीला घेऊन भीष्मांपर्यंत पोहोचतात, बाहेर उभे राहतात, कारण भीष्मांच्या शिबिरात प्रवेश नव्हता कुणाला. 3 माणसांना प्रवेश होता. एखादा महात्मा असेल, साधू असेल, 2 एखादी सौभाग्यवती पतिव्रता स्त्री असेल, आणि 3रं साक्षात गोपालकृष्ण असतील. 3घांनाच प्रवेश होता. भगवंत म्हणले, मी तर तुझा गडी झालोय, मला नाही आत सोडणार, मी बाहेर थांबतो, तू जा. द्रौपदी म्हणाली, मी आत जाऊन बोलू काय? अरे पितामह भीष्म देवा समोर आहेत, प्रतिज्ञा घेऊन बसलेत उद्या पांडवांना मारण्याची, मी बोलू तरी काय? तू फक्त जा म्हणाले. द्रौपदी आतमध्ये गेली. असा तो पडदा होता मध्ये, पलीकडे पितामह भीष्म आहेत, अस्वस्थ आहेत, येरझाऱ्या घालतायत, नातवांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. आणि मग स्वतःलाच दोष देताय की अरे आपलेच नातू मारायचे, आपलीच वंशवेल तोडून टाकायची. असा जर उद्या कुणावर प्रसंग आला, आता ती कुंती किंवा द्रौपदी माझ्या समोर आली तर मी काय म्हणू, असं म्हणायला आणि द्रौपदी समोर यायला. द्रौपदीनं मुखावर वस्त्र घेतलं होतं, ते वस्त्र बाजूला केलं. हातातल्या कंकणांचा आवाज नमस्कार करताना भीष्मांच्या कानावर गेला. ओळखलं नाही कोण आहे, आणि मुखातनं शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. एवढा आशीर्वाद ऐकला आणि द्रौपदीला देवाची लीला कळली. द्रौपदी म्हणते, आजोबा, हा आशीर्वाद या जन्माकरता की पुढच्या जन्माकरता? कोण आहेस तू? म्हणाले, कोण आहेस तू? असा प्रतिप्रश्न करणारी तू कोण आहेस? या भीष्माचे शब्द काळालाही खोटे ठरवता येत नाही, हे सगळ्या जगाला ठाऊक असताना असा उलट प्रश्न विचारणारी तू कोण आहेस? द्रौपदीने पदर बाजूला केला आणि म्हणाली, मी पांडवांची पत्नी, पंडूराजाची सून, तुमची नातसून. उद्या वैधव्याचा प्रसंग माझ्यावर येणार आहे आणि तो तुम्ही आणणार आहात, म्हणून म्हटलं जाता जाता आपलं दर्शन घेऊन जावं म्हणून आले. पितामह भीष्म व्याकुळ झाले, डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या. आणि द्रौपदीला विचारलं, कोण आलंय तुझ्या बरोबर? साधं सुद्धा कामच नव्हतं. पितामह, तुला इथपर्यंत कोण घेऊन आलं खरं सांग? माझ्या परवानगीशिवाय इथे काळ सुद्धा उभा राहू शकत नाही. तू कुणाबरोबर आलीयस? आता देवानी सांगितलं होतं, विचारलं तर खोटं बोलायचं, कारण त्याच्या इतका नटखट नटधारी कुणीच नाही, म्हणून देवाला फॉलो करायचं नाही कधी. भगवंत म्हणतात, डोंट फॉलो मी, ओनली लव्ह मी. माझ्यावर फक्त प्रेम करा म्हणले, कारण माझ्यासारखं खोटं कुणीच बोलत नाही, माझ्यासारखी चोरी कुणाला जमली नाही. त्यामुळे हे सगळं तुम्ही कराल तर तुम्ही फसाल. त्यामुळे भगवंतावर नितांत प्रेम करावं, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंत म्हणले, खोटं बोलावं लागेल द्रौपदी. खोटं बोलू? हो, खोटं बोल. सांग, विचारलं ना कोण आलंय तर सांग, माझा गडी आलाय म्हणून. आणि द्रौपदीला भीष्मांनी पहिला प्रश्न तोच विचारला, कोण आलंय तुझ्यासोबत? माझा गडी आलाय. कोण आलंय? माझा जोडा राख्या गडी आलाय म्हणाली. द्रौपदी, खरं सांग कोण आलंय?
माझा गडी आलाय. खराय म्हणाले द्रौपदी. घळघळ नेत्राश्रू व्हायला लागले आणि सांगतात द्रौपदी, तुझ्या आणि पांडवांच्या सौभाग्याचा जोडा कायम राखणारा त्रिभुवन सम्राट द्वारकेचा राणा द्वारकाधीश गोपालकृष्ण बाहेर उभा आहे ना. सांग द्रौपदी. धावले पितामह भीष्म, नमस्कार केला, लोटांगण घातलं आणि भगवंता म्हणतायत वारे वा देवा, पांडवांकरता ही अशी सोंग घ्यायची आणि आम्हाला साधं दर्शन पण द्यायचं नाही. भगवंत म्हणतात आता नातवांना मारून आजोबांनी जिवंत राहण्यात काय अर्थ आहे. म्हणून भगवंतांनी आज्ञा दिली, इच्छा मरण पितामह भीष्मांनी स्वीकारलं. शिखंडी नावाचं व्यक्तिमत्व किंवा ते पात्र आपल्याला महाभारतातलं माहिती आहे, जी योजना भगवंतांनी केली. आणि या प्रसंगाला अर्जुनाने केलेल्या बाणांच्या शय्येवर भगवंताच्या आज्ञेने पितामह भीष्म पहुडलेत. प्रचंड वेदना सहन होत असताना सुद्धा उत्तरायणाची वाट पाहत पितामह भीष्म या प्रसंगामध्ये युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला सांगतायत की आता जीवन असं कृतार्थ अवस्थेला जावं. भगवंत म्हणतात तुमची इच्छा काय तेवढं सांगा. आता सगळं तर तुम्हाला मिळालं, पण तुमची इच्छा काय शेवटची. तेव्हा इच्छामरणी असलेले पितामह सांगतात, देवा तुमचं सहस्त्र नाम माझ्या मुखानी अखंड राहावं. मृत्यू समयी तुम्ही माझ्या डोळ्यासमोर राहावेत, बस माझी एवढीच अपेक्षा आहे. आणि मग या प्रसंगाला युधिष्ठिराला बाणांच्या शय्येवर असलेले पितामह सांगतात, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावन. विष्णू सहस्रनामाची रचना भीष्मांकडून इथं झाली. युधिष्ठिराला विष्णू सहस्रनाम भीष्म पितामह सांगतात. आणि मग तुमचं आमचं सुद्धा प्रत्येक क्षणाला हा विचार झाला पाहिजे, भगवंत आम्हाला जवळ कसा करता येईल हे आम्हाला कळावं. याकरता देवाकडं काय मागायचं जे भीष्मांनी मागितलं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो छवि मन में जो बसी हो होठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो जमुना का वंशीवट हो मोरा निकले. देवा उस वक्त जल्दी आना. देवा मी जाताना माझ्या समोर ये. नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. आणि हाच आशय मनात राहावा म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगता, या इहलोकामध्ये डोळ्यात धूळ गेल्यासारखे आंधळेपणाने वर्तन करू नका. तुका म्हणे ह्या लोकीचा व्यवहार, तुका म्हणे ह्या लोकीचा व्यवहार, म्हणे ह्या लोकीचा व्यवहार, तुका म्हणे ह्या लोकीचा
कीर्तनाचा समारोप झाल्यानंतर बोला. तुका म्हणे सगळ्यांचा आभार व्यक्त केल्यानंतर. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. महाराजांनी जाणीव दिली, त्या जाणीवेनी आपण संपन्न होऊया. परमेश्वराला आवडेल असं वर्तन आपल्याकडून घडावं. या जगामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला इथून जायचंय याची जाणीव पक्की ठेवूया. त्यामुळे सगळ्यांशी सलोख्याचा व्यवहार होईल अशी आपल्याकडून आपलीच अपेक्षा ठेवूया. आपलं अंतःकरण शुद्ध असू द्या, आपली नीतिमत्ता योग्य असू द्या. श्रोते हो, माझ्यावर विश्वास ठेवा. आपलं जर अंतःकरण शुद्ध असेल, नीतियुक्त आचरण असेल, तर मी हात जोडून आपल्याला सांगते, परमेश्वर काटा सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी घेतो. देव आपल्याला पुरेपूर सांभाळतो. आपण प्रमाण ऐकलं, क्षणोक्षणी सांभाळितो, साक्षी होतो आपुला. देव आपल्याला सांभाळतो, पण कधी? प्रत्येक क्षणाला ज्याला त्याची आठवण आहे. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तुकोबरायांच्या या 4 चरणांच्या अभंगाला यथाशक्ती यथामती स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. अभंग एका कीर्तनात किंवा काय कधीच सुटूच शकत नाही. आपण अभंग सोडवणारे कोण आहे? तुम्ही म्हणाल, मग ताई एवढा वेळ काय केलं? अभंग नाही सुटू शकत, कारण तुकोबांना काय म्हणायचे आपण नाही सांगू शकत. मी नेहमी श्रीपाद शास्त्री भडांगेंचं वाक्य कीर्तनामध्ये बऱ्याचदा बोलते. महाराज म्हणायचे, अभंग सुटला तेव्हाच म्हणावं जेव्हा कीर्तन करता करता हा देह पडला. अभंग सुटत नाही. ज्ञानोबांचा तुकोबांचा भाव आपल्याला समजू शकत नाही. फक्त आपण त्यांची लेकरं व्हायचं, मग आपल्याला आईच्या मायेनी संत आणि परमात्मा सांभाळल्याशिवाय राहत नाही. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते.